घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बॉईल एग भुर्जी। एकदा नक्की ट्राय करून बघा। ही बॉईल एग मसाला भुर्जी खूप खायला टेस्टी लागते आणि सोबतच बनवायला सुद्धा तेवढी सोपी आहे। तर चला पाहूया बॉईल एग भुर्जीची रेसिपी। सगळ्यात आधी मी इथे सगळं साहित्य रेडी करून घेतलेलं आहे। सगळा मसाला सुद्धा भाजून घेतलेला आहे। सोबतच अंडे बॉईल करून घेतलेले आहे। कांदे टोमॅटो सगळं साहित्य कापून घेतलेलं आहे। इथे मी 7 अंडे बॉईल करून घेतलेले आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडासा कढीपत्ता, 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहे, सोबतच एक टोमॅटो सुद्धा कापून घेतलेला आहे। आणि इकडे मी एक कांदा छान असा बारीक बारीक कापून भाजून घेतला आहे। थोडंसं खोबरं, थोडीशी अद्रक आणि 2 तेजपान घेतले आहे। सोबतच इकडे 10-12 इतके काळ्या मिऱ्या, एक हिरवी इलायची आणि 2-3 लवंग घेतलेला आहे। माझ्याकडे अद्रक नसल्यामुळे ॲड केलेलं नाही आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही तोही थोडासा 1 इंच इतका ॲड करून घ्या। आता हा सगळा मसाला मी भाजून घेतला आहे, तो मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून छान असं मिक्सरला लावून घेते आणि एक बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे। बघा इथे मी मिक्सरला लावून घेत आहे आणि सोबतच त्यामध्ये सगळं काही जे खडा मसाला घेतला होता तो जास्त काही याच्यामध्ये खडा मसाला घालायची गरज नाही आहे। जेवढा आहे तेवढंच थोडंसं कमी प्रमाणात ॲड केलं तेवढी छान भाजी होते। मी ते मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे। सोबतच इकडे आपला तेलसुद्धा कढईमध्ये ॲड करून तेल कढईत तापण्याकरिता ठेवलेली होती आणि तेलसुद्धा इथे गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता मी 2 तेजपान ॲड करून घेते। तेल व्यवस्थित गरम झालं आहे। आता जो मी मसाला वाटून घेतला होता तो मसालासुद्धा यामध्ये ॲड करणार आहे। त्याआधी मी ते बारीक कापून घेतलेले कांदे ॲड करून घेणार आहे आणि 2-3 मिनिटांपर्यंत याला भाजून घेणार आहे। जास्त वेळ भाजून घेणार नाही, थोडंसं 1-2 मिनिटांपर्यंत भाजून घेणार आहे, कारण आपण भाजलेला मसाला लवकर शिजतो आणि कांदे लवकर शिजत नाही। त्यामुळे मी कांदे आधी ॲड करून 2-3 मिनिटांपर्यंत शिजवून घेते। बघा इथे 2-3 मिनिटं शिजवून घेतलं आहे। आता त्यामध्येच मी जो कढीपत्ता घेतला होता तो कढीपत्ता ॲड करून घेतला आहे। आता लगेचच मी त्यामध्ये 2-3 मिनिटांपर्यंत आपला कांदा व्यवस्थित भाजून झाला आहे। कांदा खूप बारीक कापून घेतला आहे मी, त्यामुळे लवकर शिजलेला आहे। आणि आता जो वाटून घेतलेला होता तो मी यामध्ये ॲड करून घेते आणि तो सुद्धा 1-2 मिनिटांपर्यंत व्यवस्थित असं भाजून घेणार आहे। आता वाटण मी वाटून घेतला आहे, त्यामुळे याला शिजायला तर बिलकुल वेळ लागणार नाही, खूप फास्ट शिजतो हा। बघा इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मी आणि 2 मिनिटांपर्यंत शिजवूनसुद्धा घेतलं आहे। आता लगेचच मी त्यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटोसुद्धा ॲड करून घेते। सोबतच चवीपुरता अर्धा चमच इतकं मीठ। आता मी त्यामध्ये बाकीचे सुद्धा मसाले लगेच ॲड करून घेते। 1 चमच ते 1.5 चमच इतकी लाल तिखट चवीनुसार ॲड करून घ्या। 1 चमच धने पावडर, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच हळदी पावडर। आता हा मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि 1-2 मिनिटांपर्यंत शिजवून घेते असंच। आता मी यामध्ये थोडंसं मिक्सरचा पॉट धुवून अर्धा वाटी इतका पाणी ॲड करून घेणार आहे। थोडंसं पाणी ॲड केल्याने टोमॅटो वगैरे व्यवस्थित शिजतात आणि मसालासुद्धा छान असा ग्रेव्ही आपली तयार होते, त्यासाठी थोडंसं पाणी ॲड करून घेते। बघा इथे थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि आता मी परत याला छान मसाल्याला तेल सुटेपर्यंत 5 मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहे। बघू शकता इथे मी झाकण लावणार आहे, झाकण लावून 5 मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहे। इथे 5 मिनिटं झालेले आहे आणि बघा किती छान असा तेल सुटलेला आहे ग्रेव्हीला। ग्रेव्ही खूप छान अशी शिजलेली आहे। आता मी परत एकदा चमचने पूर्ण मिक्स करून घेते। छान असं 2-3 मिनिटांपर्यंत फिरवून घेऊ चमचने आपण। बघू शकता अशाप्रमाणे मी 2-3 मिनिटांपर्यंत छान असं मॅश करत फिरवून घेतलं आहे चम्मचने। टोमॅटो वगैरे व्यवस्थित मॅश झाले तर ग्रेव्ही खूप छान तयार होते। आपली ग्रेव्ही ते पूर्णपणे छान शिजलेली आहे। आता मी परत त्याला झाकण लावून 2-3 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर जे आपण बॉईल केलेले अंडे होते त्याला मी छान असं बारीक बारीक याच्यामध्ये कापून घेणार। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापून घ्या। इथे मी बारीक बारीक असे स्क्वेअरमध्ये असं कापून घेणार आहे। तुम्हाला जसं आवडते तुम्ही एका अंड्याचे 4 कापही करू शकता।
बघा इथे मी अशाप्रमाणे कापून घेत आहे. तुम्ही एकाचे 4ही करून घेऊ शकता, असे एकाचे 2, पण मी इथे एका अंड्याचे 4 भागामधून 2 भागामधून असे 4 तुकडे करून घेत आहे. अशाप्रमाणे इथे मी सगळे अंडेसुद्धा कापून घेतले आहे. आणि सोबतच आपल्या इकडे मसालासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे. आपली ग्रेव्ही एकदम रेडी झालेली आहे. आता ते बारीक कापून घेतलेले यामध्ये ॲड करून घेते अंडे आणि एकदम हळू हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आपण जर एकदम जोरजोराने जर ह्याला फिरवून घेणार तर याच्यामधलं पूर्ण अंड्यामधलं जो येलो बॉल असते तो बाहेर निघून जाणार. त्यासाठी थोडंसं हळू हाताने फिरवून घेऊया. आणि आता याला झाकण लावते आणि 5 मिनिटासाठी मसाल्यामध्ये शिजवून घेते. आणि आता यामध्ये परत मी जेवढं आपल्याला ग्रेव्ही करायची आहे, अर्धा वाटी इतका किंवा 1 ग्लास इतका तेवढं मी पाणी ॲड करून घेते. आम्हाला इथे 2 माणसापुरतं भाजी पुरेशी आहे. ही भाजी तशी तर 4 माणसाची आहे, तर यामध्ये मी परत अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी ॲड करून घेतलेलं आहे. आणि आता मी याला परत झाकण लावून 5 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे. अंडे शिजायला खूप वेळ लागत नाही. 5 ते 10 मिनिटामध्ये आपली भाजी बनवून रेडी होईल. आता मी इथे झाकण लावते आणि 5 मिनिटासाठी छान असं बॉईल करून घेते भाजीला. इथे 5 मिनिटं झालेलं आहे. भाजीला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. बघू शकता खूप छान भाजी शिजून आपली तयार झालेली आहे. आणखी 2-3 मिनिटापर्यंत भाजीला शिजवून घेते आणि त्यानंतर मग मी यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेणार आहे. बघा इथे 2-3 मिनिटं आणखी झालेले आहेत. आता त्याच्यावरून मी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेते. याच्यातला जो पाणी ॲड केलेला होता तो पाणी व्यवस्थित असं आटलेला आहे आणि आपली ग्रेव्ही खूप छान शिजून रेडी झाली आहे. आता बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेते आणि 5 मिनिटापर्यंत परत मी झाकण लावलं होतं. आणि बघा इथे आपली भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे खाण्याकरिता, सर्व करण्याकरिता. तुम्ही याला कशासोबतही सर्व करू शकता, पोळीसोबत, भाकरीसोबत, तुम्हाला ज्यासोबत आवडते त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. इथे भाजी खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सुद्धा कळवा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.